धर्मरक्षणाचं काम वारकरी संप्रदायाने खूप मोठ्या प्रमाणात केलं. समाजाचं एक आरोग्य जे आहे, मानसिक, भावनिक आणि नैतिक हे जे आरोग्य आहे, हे आरोग्य टिकवून ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं. एकारलेपणही नको, आत्मकोशातही जाणं नको, आपल्या दैवताला इतकं सार्वजनिक करायचं की त्याला कोणी हिरावूनच घेऊ शकत नाही, हे वारकरी संप्रदायानं केलं. जो मुळात निर्गुण निराकार आहे, जो आनंद देणारच आहे, जो तुमच्या कित्येक पटीने श्रीमंतच श्रीमंत आहे, तर त्याला तुम्ही आणखीन काय श्रीमंत करताय. शाळेमध्ये दिंडी असते, शाळेमध्ये वारकरी, ती का असते, तर तो एक संस्कार आहे की ती पताका घेऊन ती पुठ्ठ्याची केलेली पालखी असते आणि मग त्या लहान मुलांना आई वडील सजवतात, कोणीतरी विठ्ठल होतं, कोणीतरी रुक्मिणी होतं, ते सगळं करणं आहे. तर हा जो संस्कार, निर्णय स्वातंत्र्य घेण्याची स्पेस, अवकाश आणि शक्यता या तुम्हाला वारीमध्ये पण दिसतात, या धर्मामध्ये दिसतात, त्या चिकित्सेतून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ही 700 वर्ष परंपरा चालू राहिली आणि अजूनही चालू राहील. म्हणजे मी असं म्हणते की जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत आणि पृथ्वी आहे, तोपर्यंत वारी असणार आहे. कारण हा आनंद, प्रेम लुटण्याचा उत्सव आहे आणि निर्विघ्न होणं आहे, निरामय होणं. ज्याला वारकरी परंपरा, ज्याला ज्ञानेश्वर माऊली नीट आतून कळलेले आहे, तुकोबा नीट कळलेले आहे, तो अशा आमिषांना बळी पडणार नाही. ही सगळी वारकरी मंडळी एका परंपरेचा, एका ज्ञानव्यवहाराचा भाग असल्यामुळे त्यांचं रूपांतर झुंडशाहीत झालं नाही आणि होणार नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा, एकनाथ महाराज यांनी दिलेले विचार जे आहे, त्या विचारांच्या पायावर ही परंपरा उभी राहिली. तुम्ही आक्रमणांचे उल्लेख केलात. म्हणजे त्या मध्ययुगीन काळात जर बघितलं तर ती आक्रमणं होती फक्त भाषेवर नव्हती, तर परकीय आक्रमणही सुरूच होती. त्याच्यामुळे ही लष्करी शिस्त, म्हणजे त्यातल्या वारीतल्या काही परंपरा ज्या बघतो आपण की रिंगण असतं, तर तोही तुम्हाला समन्वय कुठेतरी दिसतो की म्हणजे स्वराज्य असेल तेव्हा आपलं, तर ती कायम एक काय म्हणू की वारीलाही संरक्षणाची एकेकाळी गरज असेल, ती निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून. हो, ती होती, ती दिली गेलेली आहे. पण मुळात वारीनं काम काय केलं या आक्रमणाच्या संदर्भामध्ये, आक्रमणाच्या संदर्भामध्ये हे धर्मावरचं आक्रमण होतं हे उघडच आहे. म्हणजे धर्माला संघटनाची, संघशक्ती, लोकसंघटनाची गरज असते. तर लोक जोडून ठेवणं, लोक निर्भय ठेवणं, म्हणजे आश्वस्त करणं. तुमची भाषा, तुमचा धर्म, तुमचं दैवत, तुमच्या परंपरा निर्विघ्नपणे चालू राहिल्या तर तो लोकविश्वास आहे की हा जो धर्मरक्षणाचं काम वारकरी संप्रदायाने खूप मोठ्या प्रमाणात केलं, तळागाळापर्यंत जाऊन केलं. धर्मांतर होत होती का? सक्तीनं खूप होत होती की धर्मांतर, आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्या धर्मांतराच्या दहशतीत, राज्यकर्त्यांच्या दहशतीमध्ये आपला धर्म, आपली परंपरा साधेपणानं टिकवून ठेवणं आणि आश्वस्त असणं, भीती, ताण याच्या पलीकडे जाऊन ती साधेपणानं पण सातत्यानं टिकवून ठेवणं, त्याच्याबद्दल एक गोडी निर्माण करणं. आणि मुख्य म्हणजे काय झालं की जो तो मगाशी मी म्हटलं की ती भक्तीतली नैतिकता जी आहे, की शिवाजी महाराजांना प्राणांची आहुती देणारे मावळे जे मिळाले, ते कष्टकरी मुलंच होती ना. त्यांच्यामधली ती रग, ती धमक, निष्ठा ही महाराजांनी ओळखली आणि घेतलं. म्हणजे समाजाचं एक आरोग्य जे आहे, मानसिक, भावनिक आणि नैतिक हे जे आरोग्य आहे, हे आरोग्य टिकवून ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं आणि निर्भयपणे धर्मरक्षण करणं, आणि ते करताना बहुसांस्कृतिक होणं. म्हणजे चोखामेळ्याची स्पेस घालवून त्याला सक्तीनं तू असंच कर असं म्हणणं नाही आहे. चोखामेळ्याच्या पद्धतीनं करतोय. आणखीन कुणी मुस्लिम आहे तोही करतोय, कानोपात्रा पण करते, ती तिच्या पद्धतीनं चालते, तिला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. हां, तिच्या भक्त असण्याबद्दल शंका उपस्थित झाली का? झाली, पण तिनं निर्भयपणे त्याच्यावर मात केली. याचं कारण तिचा जो मनातला अवकाश, ती आतली स्पेस
आणि समाज जीवनातली स्पेस ही एकरूप झालेली होती, ती अबाधित होती. त्याच्यातून मिळणारा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास संप्रदायाने वारीसारख्या परंपरा करत करत तो वाढवला आणि त्यामधून शिवाजी महाराजांचं भाषिक राज्य जे आहे ते उभं करणं जे आहे, त्याला हे महाराष्ट्र धर्माची जोपासना जी आहे ती तळागाळातल्या माणसांनी करावी, साधेपणानं करावी, सहजतेने करावी. हा जो संस्कार आहे की त्याला असं वाटतही नाही, कुठला आवही आणलेला नाही आहे, खूप सहजपणे करावी, हे वारकरी संप्रदायानं केलं. ही एकारलेपणही नको, आत्मकोशातही जाणं नको, आपल्या दैवताला इतकं सार्वजनिक करायचं की त्याला कोणी हिरावूनच घेऊ शकत नाही, हे वारकरी संप्रदायानं केलं. आणि ते सार्वजनिक करताना एकीकडे आज आपण आपल्या सगळ्या सार्वजनिक उत्सवांचं जे काही काय म्हणतात त्याला आपण की त्यांची दर्जा जो ढासळत चाललेला आहे ते या बाबतीत कधीच झालं नाही आणि होणारही नाही अशी आशा जी दिसते आपल्याला. काय होतं आहे, आता आपण जे सगळेच उत्सव जे म्हणतो आहे, हे सगळे उत्सव जे आहेत ते आत्ताच्या आपल्या बाजारपेठेवर आधारित असलेल्या मार्केट फोर्सचा भाग आहे, जागतिकीकरणाचा भाग आहे. म्हणजे आता तुम्हाला असं दिसेल की कुठली तरी एका छोट्याशा गावातली बाभळीच्या काट्यांवर जाऊन उड्या मारण्याची परंपरा असेल किंवा त्या गावामध्ये त्या एका विशिष्ट दिवशी गावातले असलेल्या जावयांना जाहीरपणे शिव्या घालण्याची परंपरा, ती कुठंतरी एवढीशी एका छोट्या गावात चाललेली आहे. पण आपण आता ती सोशल मीडियात दिसते आलेली. हां, त्यामुळे ती त्या गावापुरती मर्यादित राहिलीच नाही आहे, ती जगाचाच एक भाग होती आहे. आणि तिथं आपल्याला असं दिसतं की त्या धर्मकारणावर उभं असलेलं अर्थकारण खूप मोठं दिसतं. म्हणजे आता आपण देऊळ बंद वगैरे सारखे सिनेमे जे आहेत ते आता हे काय आत्ताच घडतंय असं नाही आहे. अरुण कोलटकरांनी जेजुरी नावाचं त्यांचं इंग्लिश एक दीर्घ काव्य लिहिलेलं आहे. ते सगळं जेजुरीच्या भोवतालचं कर्मकांड आणि भक्तीचा व्यापार कसा होतो तो आहे. आता ही अरुण कोलटकर कशाला, बडवे जे आहेत सगळ्या संत परंपरेमध्ये तो सगळा भक्तीचा व्यापारच आहे की. तर त्यामुळं धर्मकारण आणि अर्थकारण हे बरोबर आहेच. म्हणजे धर्मकारण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण तिन्ही एकत्र येणं आहे. त्यामुळं धर्म हा आपल्या जगण्याचा पायाभूत भाग आहे. आणि आत्ता जेव्हा आपली उत्पादन व्यवस्था ही तंत्रस्नेही झालेली आहे आणि बाजारपेठेवर उभी आहे, त्यामुळे ती जास्तीत जास्त एन्जॉयमेंट म्हणजे आनंद लुटणं, आणि त्या आनंद लुटताना आपण त्याचं उत्सवीकरण केलं आहे, त्याचं आपण सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि त्यामुळं तो उत्सव जास्तीत जास्त श्रीमंत दिसला पाहिजे. त्या उत्सवाची लक्झरियस काहीतरी एक चैन करता आली पाहिजे. मग ती दहीहंडीचं आपण मानधन वाढवलं, उंच बांधणं असेल, आणि मग प्रसादाचं वेगळं अर्थकारण तयार केलं, देखाव्याचं वेगळं अर्थकारण तयार केलं. त्या उत्सवातला संवाद जो आहे, उत्सवातली एक समाजाशी संवाद साधणं आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणं आहे आणि सामाजिक एकोपा वाढवणं जे आहे ते आपण हरवलं आहे ना. तर त्याऐवजी आपण चैन, मौज, मजा, मस्ती अशा पद्धतीचा, आणि मग मुळात देवाला दागिने, हां, तर ते सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, त्याची एक वेगळं म्हणजे त्याचं कौतुक होतं आहे, त्याची वेगळी जाहिरात होती आहे की जो मुळात निर्गुण निराकार आहे, जो आनंद देणारच आहे, जो तुमच्या कित्येक पटीने श्रीमंत आहे, तर त्याला तुम्ही आणखीन काय श्रीमंत करताय. मग देवस्थान आलं, मग देवस्थानावरची सत्ता आली, देवस्थानावरचे आर्थिक व्यवहार आले, देवस्थानाला देणग्या देऊन ब्लॅक मनी व्हाईट मनी करून घेणं आलं. तर अशी एक काळ्या बाजाराची पण अर्थव्यवस्था तयार झालेली आहे असं आपल्याला दिसतं. तर आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आपल्याला आत्ता कुठलं वारीसमोरचं आव्हान आहे, तर हे आव्हान आहे की ते भ्रष्ट अर्थ त्याचा हरवतोय का, हा तर आहेच. म्हणजे देव चोरीला जाणं हेही घडतंच आहे ना, पण मुळामध्ये
अध्यात्माच्या नावाखाली बोंदुगिरी तर आहेच, पण बोंदुगिरीपेक्षा अध्यात्म हीच एक नवीन अर्थव्यवस्था देवस्थानांची उभी राहते. त्याच्यातून राजकीय ज्याला आपण म्हणतो की राजकीय बैठका होत आहेत, राजकीय सेटलमेंट होत आहेत. आणि त्यामुळे हे जी सगळ्या धर्म आणि परंपरा ज्या आहेत, जी देवस्थानं आहेत, हे आध्यात्मिक गुरु हे राजकीय नेत्यांचेही गुरु असतात आणि त्यांना एक सामाजिक एक काय म्हणूयात आपण समाजाचा एक चेहरा आहेत ते. आणि त्यामुळे तिथे जमिनीचे व्यवहार होत आहेत, तिथं निवडणुकीची तिकीटं निश्चित होत आहेत, तिथं पैसा निवडणुकीला पुरवला जातोय. तर ही आत्ता आपल्या पुढे आव्हान जे आहे हे काय आहे तर वारीसारख्या गोष्टी ज्या आहेत, वारीसारखी परंपरा आहे, हिला अर्थभ्रष्ट होऊ द्यायचं नाही, मूल्यभ्रष्ट होऊ द्यायचं नाही, तिच्यात एकारले पण येऊ द्यायचं नाही. आणि ते येऊ द्यायचं नसेल तर संतांनी सांगितलेला जो विचार आहे तो निर्भेळपणे थेटपणे त्याची व्याप्ती लक्षात घेऊन तो अर्थ पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे, त्याचा प्रसार केला पाहिजे आणि तो त्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यापर्यंत पोचवला पाहिजे, सांगितला पाहिजे. कारण तो प्रामाणिकपणे ते मूल्य जपतोय, पिढ्यानपिढ्या जपतोय. त्याला कळतंय हे काहीतरी गडबडतंय, बिघडतंय, पण त्यानं उत्तर द्यायच्या आत त्याला एक वेगळंच रूप, वेगळाच चेहरा आलेला असतो. आणि मग जो प्रवास माऊलींनी केला की ग्रंथातलं ज्ञान रस्त्यापर्यंत खुलं केलं, बोलण्यापर्यंत मोकळं केलं, ते आपण ती गंगा उलटी नेतोय का, हा पण एक खूप मोठा भाग आहे. तर ते आव्हान आहे. त्यामुळे हा सगळा भाग आहे. रुपालीताई, तुम्ही आत्ता आव्हानं सांगितलीत, पण त्याचबरोबर दुसरीकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनाही वारीमुळे मिळते असं दिसतं तुम्हाला? नक्की मिळते. कारण आपण जर पाहिलं तर आत्ता या 2-3 वर्षामध्ये आपल्याला एक 8 ते 13 लाख, 8 लाख तर मी जुनीच म्हणते, 13 लाखापर्यंत वारीमध्ये वारकरी सहभागी होतात. हे ज्या वारीच्या मार्गावरून वारीचा मुक्काम आहे तिथे जातात आणि वारकरी तिथं गेल्यानंतर तिथं जसा आठवड्याचा बाजार असतो, जशी तो छोटा बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये काय असतं, सेफ्टी पिन असती, अगदी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि 18 ते 21 दिवस चालताना या बारीक सारीक गोष्टी लागतातच आणि मग ती खरेदी होती. मूळ जेवणाचा खर्च, आता ते कुणी फार सधन असतात का, तर सधन नसतात, शेतकरी कुटुंबातलीच घरं असतात, अगदी साधी असतात. तर ती उतरल्यानंतर खायचं आहे, काय खायचं आहे, तर ते अगदी डेक्कनवर जरी आपण बघितलं तरी ते तिथं जाऊन हॉटेलला आम्हाला भजी मिळेल का, मग ती भजीचं आपला रेट त्यांनी सांगितलं 60, 70, 100, नाही इतकी नको, मग 20-40 रुपयाची द्या. मग असे जे छोटे छोटे म्हणजे जे आपण आत्ता बघतो की नाही 5 आणि 10 रुपयाचा पाऊच, ही जी मार्केट फोर्सची जाहिरात किंवा विक्रीचं व्यवस्थापन आहे की नाही, ते बरोबर त्या वारीत होतं. छोट्या छोट्या वस्तू खरेदी करण्यातून एक स्थानिक पातळीवरची कोटीच्या घरात जाणारी उलाढाल आर्थिक होते. प्रत्येक माणूस कमीत कमी 300 ते 500 रुपये खर्च करतोच. आणि असे 500 जर दर माणशी धरलं तर ते 13 लाख गुणिले 500 करा. इतकी मोठी स्थानिक पातळीवर अर्थव्यवस्था उभी राहते. हा वारीचं हे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि एकूणच अर्थव्यवस्थेला चालना देणारं खूप सकारात्मक अर्थकारण आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येतं. ग्रंथप्रेमी या पॉडकास्टचा आपला उद्देश हा चांगलं, उत्तम, सकस मराठी साहित्य हे अधिकाधिक लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा आहे.
ग्रंथप्रेमी हे निमट्री पब्लिकेशन हाऊस हे प्रकाशन आहे, त्यामुळे वेबसाईट आहे ग्रंथप्रेमीची. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं दर्जेदार ही उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रंथप्रेमी वेबसाईटची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, किंवा तुम्हाला हा एपिसोड बघताना दिसत असेल त्याच्यावर नक्की जा आणि एक पुस्तकं खरेदी नक्की करा. आणि तुम्ही ग्रंथप्रेमीच्या वेबसाईटवरनं तुम्ही महाराष्ट्रात कुठे असाल, देशभरात कुठेही असाल, तुम्ही ऑर्डर दिल्यावर पुस्तक घरपोच तुम्हाला मिळेल. आता वारीचा मार्ग जो आहे तो ठरलेला आहे, तर काहींचा गैरसमज असा होऊ शकतो की त्याच प्रदेशातली लोक जास्ती करून वारीत असतात का. हे आपण जे म्हणतोय की महाराष्ट्र धर्म किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा वारीशी जोडलेला आहे, हे थोडं सांगता मी. तुम्ही मगाशी एपिसोडच्या आधी म्हणलात की गोव्यातनं पण एक दिंडी येते. हो, गोव्यातून दिंडी येते आणि ते 1300 लोक असतात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकातूनही येतात. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की आपले मराठीतले लेखक आहेत रंगनाथ पठारे, ते म्हणतात की महाराष्ट्र नकाशातला असा मर्यादित तुम्ही ठेवूच नका. जिथे वारकरी आहे, जिथे विठ्ठल भक्त आहे, तिथपर्यंत महाराष्ट्राची सीमा आहे. त्यामुळं आणि आणखीन एक याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी वारी आहे, ही वारी म्हणजे संपर्क यंत्रणा आहे की ज्या काळामध्ये तुम्ही लोकांशी बोलणं, लोकांपर्यंत पोहोचणं, हे संवादाचं आणि संपर्काचं एक बहुमुखी असं माध्यम आहे. आणि त्यामुळे वारीच्या माध्यमातून अलीकडे आपण वारी हे प्रभावी संपर्क माध्यम आहे हे लक्षात घेऊन एक मोठा समुदाय तिथं सहभागी झालेला असतो. आपण संदेश देणं हा एक खूप चांगला उपक्रम राबवलेला आपल्याला दिसतो की निसर्गाचं, पर्यावरणाचं संरक्षण. यावर्षी वृक्ष संवर्धनाचा संदेश देणं आहे. प्लॅस्टिकमुक्त, प्लॅस्टिकच्या वस्तू वापरू नयेत तो आहे. वृक्षारोपण वारीच्या मार्गावर करायचं आणि त्या वृक्षांचं जतन करणारे वृक्षमित्र तयार केले पाहिजेत. की देहूचे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मोरे यांना झाडं लावणारे मोरे महाराज म्हणूनच ओळखलं जातं. शासनाच्या माध्यमातून त्यांनी हा अनेक वर्ष उपक्रम राबवलेला आहेत. त्यांनीच म्हणजे मुख्यतः वारीवर हा आक्षेप घेतला जातो की वारकरी ज्या वाटेनं वारी जाते तिथं नैसर्गिक विधी करतात, कचरा असतो आणि म्हणून खूप घाण होते. अनेक वर्ष त्याची तक्रार होती आणि मग ती फिरती शौचालयं ही उभी करणं, तर ती निर्मल वारी अभियान असं राबवलेला हा शासनाच्या पातळीवर राबवलेला उपक्रम आपल्याला दिसतो. त्यामुळं वारी हे जनजागृतीचं एक साधन, एक प्रभावी माध्यम आहे. आणि कितीही समाजमाध्यमं, कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी तंत्रज्ञान आपणही रोज वापरतो, आपल्याही हातात असतं, सगळ्यांकडं डेटा पॅक आहेच. पण समूहाला आवाहन करणं आणि समूहाने श्रद्धेनं ते ऐकणं आणि त्याची जोपासना करणं हे फक्त तंत्रज्ञान, फक्त व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम नाही करू शकणार, फक्त फेसबुक नाही करू शकणार. त्यामुळं फेसबुक असेलच, त्याच्यावरून प्रसार होईलच, तिकडे वारकऱ्यांनी जायलाच पाहिजे. पण आपला जो गाभा आहे नैतिकतेचा, भक्तीचा, मानवतेचा, सदाचाराचा आणि लोककल्याणाचा, तो गमावता कामा नये. त्यामुळे वारी आधुनिक झाली पाहिजे का? निश्चित झाली पाहिजे, पण परंपरेला घेऊन आधुनिक झाली पाहिजे. वारीचं जे सत्व आहे किंवा वारीचा जो प्राण आहे, ती जी भक्ती आहे, त्या भक्तीचा आनंद लुटणं आणि भक्तीचा आणि प्रेमाचा सोहळा आहे. की वारकरी वारीला का जातो? की तो विठ्ठलाकडे ते प्रेम मागण्यासाठी जातोय, तो भक्तीचा आनंद लुटण्यासाठी जातोय. आणि तो आनंद माझ्यापुरता मर्यादित नाही, तो आनंद वाटत जातोय. की का जातोय? गात जा कशाला? विठ्ठलाकडे प्रेम मागण्यासाठी तू गात जा. तर हे जे प्रेम आहे, हे सौहार्द आहे, हे सौहार्द, ही सहिष्णुता ही गमावता कामा नये. वारी आधुनिक होईल का? निश्चित होईल. पण ती होताना तिचा वारीमधला जे लोकाभिमुखता आहे
ही जी वारीची जी संपर्क क्षमता जी आहे अफाट, हो. जिथं निरक्षर माणूस ते साक्षर कमालीचा विद्वान हाही जातो आणि तो स्वतःला विसरतो. अहंकाराचं विसर्जन होणं हे जे वारीच्या प्रवासामध्ये घडतं, वारीमध्ये घडतं, जे मला माझा विस्तार करणार आहे. माझं मी पण विसरल्यानंतर मी अनेकांसारखा होतो, अनेकांच्या सुखदुःखाशी मी समरस होतो, एकरूप होतो आणि मला माझं व्यक्तिमत्व मी व्यापक होतो, माझं मन उदार व्यापक होतं. ही वारीतली गंमत आहे. हे वारीतली मजा जी आहे की का खूप सुशिक्षित मंडळीसुद्धा ताण विसरण्यासाठी जात आहेत. तो ताण विसरणं म्हणजे ऑफिस नाही आहे, हा ताण नाही आहे, तुमचं सोशलायझेशन आहे वारी म्हणजे. आणि आता आपल्याला गर्दीत जायला नको वाटतं आणि इथं मात्र आपल्याला गर्दीचा आनंद घेता होतो का? कारण ती गर्दी जी आहे ती एका विशिष्ट उद्देशानं आलेली आहे. ती गर्दी जी आहे ती फक्त विठ्ठल भक्त म्हणूनच ओळखली जाणार आहे. तिथं मी कुठल्या गावचा आहे, काय कमवतो, किती वेळा वारी केली, याला काहीच महत्त्व नाही आहे. मी वारकरी आहे, माझ्याबरोबरचा वारकरी आहे. मी सुशिक्षित, अशिक्षित, पैसेवाला इत्यादी इत्यादी काहीच नाही आहे. हे सगळेच भेदभाव संपून जातात आणि मी अनेकांसारखा होतो. अनेकांसारखं होऊन राहणं, जगणं, त्यातला जो आनंद आहे म्हणजे माझ्या मीपणाचा एक ताण पण असतो ना, आत्ता तो खूप आहे आपल्याला. तर त्यामुळं हा आपल्याला मी कसा आहे, मी कसा दिसतो, मी कसा वाटतो, मी किती यशस्वी आहे, मी किती अपयशी आहे, मी किती निराश आहे, सगळीकडं आपलं मी केंद्रित जगणं जे आहे हे त्या वारीमध्ये विसर्जित होतं. त्यामुळं तो जो गाभा आहे त्याचा, तो गाभा लक्षात घेऊन आपल्याला वारीचा भविष्यात विस्तार करायचा आहे. आणि मुळामध्ये आपल्या कुठल्याही धर्माची आणि विशेषतः वारकरी संप्रदायाची ही जी धर्म हा कल्याणकारक आहे, लोककल्याणासाठी धर्मकारण आहे, अर्थकारणासाठी धर्मकारण नाही, सत्ताकारणासाठी धर्मकारण नाही, लोकांचं कल्याण करणं. आणि त्यामुळे वारीची जी आहे ना की लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली आणि सातत्याने टिकवून ठेवलेली ती परंपरा आहे. त्यामुळे ती लोकशाही केंद्रित परंपरा आहे. बरोबर. अध्यात्माकडे आपण बघितलं तर असा एक जो समज असतो की साठीनंतर, निवृत्तीनंतर तिकडे लागावं किंवा बाकी आपण यात्रा जरी बघितलं तर ज्येष्ठांचं प्रमाण जास्ती असतं. पण वारी ह्यालाही अपवाद ठरते. तरुणही मोठ्या संख्येने असते. अगदी 20, 30, 40ली लोक लक्षणीय आहे त्यांचं प्रमाण. तर मग यामागे पण हे जे सगळे नवीन उपक्रम म्हणलात तुम्ही किंवा काल सुसंगत होणं, कालबाह्य नाही न होता. नाही, मुळामध्ये हिंदू धर्माचं वैशिष्ट्य हे आहे की त्या कुठल्याही मुळामध्ये हा जो आपला एक प्रेषितांनी सांगितलेला धर्म आणि त्या प्रेषितांनी सांगितलेल्या त्याच्या आज्ञेवर चालणारा धर्म हे आपल्या धर्माचं स्वरूप नाही आहे. हां, धर्मचिकित्सेने धर्मविस्तार करत जाणं म्हणजे वैदिक हिंदू धर्माची चिकित्सा जैन धर्मांनी केलेली आहे, महावीरांनी केलेली आहे, गौतम बुद्धांनी केलेली आहे. तर त्यामुळं धर्मचिकित्सा करणं हीच आपली परंपरा आहे. आणि मग धर्मचिकित्सा करत असताना माझं जे आकलन आहे त्या आकलनाप्रमाणे मी माझ्या घरामध्ये ते मातीचं गोकुळ करते गोकुळाष्टमीला. ही लोकपरंपरा पण आहे ना. त्यामुळं मला असं वाटतं की हा जो वारी काय किंवा कुठल्याही हिंदू धर्मातली कोणतीही प्रथा परंपरा असेल, सण असेल, हा लोकोत्सव असेल, तो आपल्याला आपल्या पद्धतीने त्याला आकार देण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि आपल्या धर्मामध्ये उत्सव सौंदर्य पण असलं पाहिजे त्याच्यात. त्यामुळे ती जी सजावट आहे, दिवे लावणं आहे, रांगोळी आहे, ते सौंदर्य आहे की ते सौंदर्य साधेपणात पण आहे. म्हणजे काल्याच्या प्रसादात पण आहे ना. ते कुठं काय फार बालाजीसारखा नाही आहे तो प्रसाद.
तो साधा आहे नलायांचा. तर त्यामुळं हा प्रसाद कसा असायला पाहिजे हे मला ठरवता येतं ना. त्यानंतर मला हे ठरवता येतं ना की मी माझी दिवाळी ही माझ्या घरापासून सुरू करून थांबवायची कुठे. ती मला माझ्या घरातल्या काम करणाऱ्या, मला मदतीला येणाऱ्या माझ्या मदतनीसाची सुद्धा दिवाळी छान झाली पाहिजे. मदतनीस जाऊ दे, रस्त्यावर फुगं विकणारी मुलं आहेत, त्यांनासुद्धा लाडू, चकली, चिवडा मिळाला पाहिजे हे आपण बघतो. म्हणजे आपल्या आनंदात वजाबाकी नाही आहे. तर ही आनंदाची बेरीज करण्याची परंपरा ही हिंदू धर्माची परंपरा आहे. आणि त्यामुळे वारी पण त्याला अपवाद नाही आहे. आणि म्हणून वारीमध्ये ही वर्जन करणं ही मुळात आपली परंपराच नाही आहे. आणि त्यामुळे त्याचा मला माझ्या पद्धतीने मला आनंद देणारा आणि इतरांना सामावून घेणारा मी माझा सण, उत्सव, प्रथा, परंपरा कशी साजरी करू शकते. म्हणून मग आता आपल्याला पुण्यामध्ये असं दिसतं, पुण्याबाहेर पण असणार आहे, शाळेमध्ये दिंडी असते, शाळेमध्ये वारकरी. ती का असते? तर तो एक संस्कार आहे की ती पताका घेऊन ती पुठ्ठ्याची केलेली पालखी असते आणि मग त्या लहान मुलांना आईवडील सजवतात. कोणीतरी विठ्ठल होतं, कोणीतरी रुक्मिणी होतं, ते सगळं करणं आहे. तर हा जो संस्कार आहे तो संस्कार. आणि वारीमध्ये तुम्हाला नवरस दिसतील. तिथं शोकरस आहे, भयरस आहे, काय नाही, भीती आहे. तर त्यामुळं 18-21 दिवस अनोळखी समूह, म्हणजे त्यातलं मला स्त्रियांचं वैशिष्ट्य काय वाटतं, आणि वारीला जाणं हा माझा डिसिजन आहे ना, माझा निर्णय आहे ना. 4 दिवसांनी सहभागी होणं हा माझा निर्णय आहे. 5व्या दिवशी परत फिरणं, काहीतरी काम आहे, हा निर्णय आहे. तर इतकं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य इथे आहे, या धर्मामध्ये आहे, या परंपरेमध्ये आहे. म्हणून तो टिकून राहिलेला आहे. तो याच पद्धतीनं केला पाहिजे, तो असाच केला पाहिजे, तो कडक किती करू मगच तुम्हाला फळ मिळेल असला प्रकार नाही आहे ना. त्यामुळं तिथं एकतर ही लवचिकता आहे. आणि आपल्याला वाटतं की आपल्याला असं वाटतं की काहीतरी खूप मोठे निर्णय घेणं म्हणजे निर्णय स्वातंत्र्य. पण खूप छोट्या गोष्टी असतात ना, की मी माझ्या करंजीची ती मुरड घालणे हे सुद्धा हेच आहे, स्वातंत्र्यच आहे ना. मी तो लाडू कसा वळायचा, त्या लाडूमध्ये बेसनामध्ये रवा घालायचा का नाही घालायचा, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आहे. चिवड्याचे 1000 प्रकार करण्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य आहे. काही खूप आयुष्याचे खूप मोठे निर्णय घेतले कीच निर्णय स्वातंत्र्य असतं असं नाही आहे. तर ही निर्णय स्वातंत्र्य घेण्याची स्पेस, अवकाश आणि शक्यता या तुम्हाला वारीमध्ये पण दिसतात, या धर्मामध्ये दिसतात, त्या चिकित्सेतून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ही 700 वर्ष परंपरा चालू राहिली आणि अजूनही चालू राहील. म्हणजे मी असं म्हणते की जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य, तारे आहेत आणि पृथ्वी आहे तोपर्यंत वारी असणार आहे. कारण हा आनंद, प्रेम लुटण्याचा उत्सव आहे आणि निर्विघ्न होणं आहे, निरामय होणं आहे. आणि ती आत्मसंतुष्ट होण्यातून बाहेर पडणं आहे, मोकळं आहे. म्हणजे आपण आणखीन मेडिटेशन आपण करतो. मेडिटेशन काही मिनटं असतं, पुढच्या मिनटाला आपल्याला आपले ताण आठवतात. खरं तसं इथं होत नाही ना. आणि ते मेडिटेशन किंवा काय जे होणं ते काय सांगू का, की त्या वारीमध्ये माझ्या प्रश्नापेक्षा 10 पट काहीतरी दुःखानं पोळलेला कोणीतरी असतो आणि तो त्याची दुःख सांगतो, तो त्याचे प्रश्न सांगतो. हे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या छोट्याशा दुःखाची कळतच ना की आपण खरोखर सुखी आहोत, पण आपण उगीचच दुःख रडतोय, हे कळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना. त्यामुळं वारी जशी पायी चालत होती तशी ती मनाचा पण प्रवास आहे. तो मनाची पण एक जडणघडण आहे. आणि मला असं वाटतं की वारी म्हणजे आपण स्वतःचा घेतलेला आत्मशोध आहे अखंडपणे. त्यामुळे ती आत्मशोधाची पण यात्रा आहे प्रत्येकाची आणि ती होत असते. तुम्ही म्हणलात तसं वारी ही निरंतर सुरूच राहणार आहे. पण आता आपण समजा पुढच्या 50 वर्षांचा समजा आपण विचार करायचा म्हणलं किंवा अगदी पुढच्या 10 वर्षांचा जरी म्हणलं तर हे जे तंत्रज्ञानाचं नवीन आव्हान येत आहे किंवा आपण म्हणू की बदलती जीवनशैली, शहरीकरण झपाट्याने वाढतं आहे,
तर या सगळ्या आव्हानांना सामोरं जाताना वारी बदलेल, वारीत काही बदल होतील, तुम्हाला काय वाटतं? एक सांगू का की मी त्याची अभ्यासक म्हणून किंवा अगदी तुमच्यासारखं म्हणून सुद्धा मी काही खुणीखुवार विद्वान त्यातली म्हणते असं नाही. खूप वर्ष पुण्यात राहिल्यामुळे आणि दरवर्षी पालखी पाहिल्यामुळे आणि नंतर एक 25-30 वर्ष त्याचा अभ्यास केल्यामुळे, त्याच्यावर सातत्याने बोलल्यामुळे मुळामध्ये वारी बदलते का? बदलते. वारी हा काही 18-21 दिवस चालणारा व्यवहार आहे का? तर नाही आहे. तो वारीच्या भोवती पण एक मोठं समाजकारण, अर्थकारण, राजकारण आहे ना, त्याच्यामध्ये वारी आहे. वारी काय अशी एक तुकडा तोडून स्वतंत्रपणे बेटावर चाललेला भाग नाही आहे ना, तो सगळ्या आघात आणि चांगल्या वाईट गोष्टींचा मधून चाललेला तो जनांचा प्रवाह आहे आणि तो जिवंत माणसांचा आहे. तर त्यामुळे अर्थव्यवस्थेचा एक अर्थकारणाचा परिणाम वारीवर होईल का? तर कदाचित एखादी कंपनी येईल आणि ती वारकऱ्यांना आमिष दाखवेल की तुला एक 20 रुपयाचा डेटा पॅक आम्ही तुम्हाला फ्री देतो सवय लावण्यासाठी. तर मुळात वारीचा जो उद्देश आहे की संसारापासून अलिप्त होणं आहे आणि फक्त ईश्वराच्या आणि त्या सगळ्या लोकांच्या सहवासाचा आनंद घेणं आहे आणि भक्तीचा आनंद घेणं आहे. हा जो त्याचा मूळ गाभा जो आहे, त्या गाभ्याला आमिष दाखवली जातीलच. त्या भाबडेपणाचा गैरफायदा घेण्याच्या शक्यता आहेतच. पण ज्याला परंपरा समजलेली आहे, जो लौकिक अर्थानं शाळेतनं गेलेला असेल, कमी शिकलेला असेल, पण ज्याला वारकरी परंपरा, ज्याला ज्ञानेश्वर माऊली नीट आतून कळलेले आहेत, तुकोबा नीट कळलेले आहेत, तो अशा आमिषांना बळी पडणार नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता त्यातला असं आहे की 13 लाखाचा जनसमूह हाईप करावा, खेचून घ्यावा, हे कोणालाही वाटू शकतं. त्यामुळं या समूहावर स्वार होणं, गर्दीवर स्वार होण्याचा मोह राजकीय नेत्यांना पण होऊ शकतो, कंपन्यांना पण होऊ शकतो. त्यामुळे ही आव्हानं वारीच्या भोवती आहेत. पण पुन्हा एकदा आपण लोकशाही टिकून राहील का वगैरेच्या गप्पा करतो किंवा लोकशाहीचं काय असं म्हणतो, तेव्हा आपण लोकशाहीत हेच म्हणतो की सामान्य माणसाचा कॉमन सेन्स, सामान्य माणसाचा सद्सद्विवेक जागा असणं, तसा तो वारकऱ्यांचा निश्चित आहे, राहील. आणि तो ह्या गर्दीवर स्वार होणाऱ्या मंडळींना तुम्ही आमच्यामध्ये येऊन गडबड करू नका, बाजूला राहा, हे कृतीतून दाखवतील. बोलतील का? बोलणार नाहीत कदाचित, पण समूहाची शक्ती पण असते आणि त्यामुळं समूह शक्तीचं रूपांतर आजपर्यंत आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी वारकरी मंडळी ही एका परंपरेचा, एका ज्ञानव्यवहाराचा भाग असल्यामुळे त्यांचं रूपांतर झुंडशाहीत झालं नाही आणि होणार नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा, एकनाथ महाराज यांनी दिलेले विचार जे आहेत, त्या विचारांच्या पायावर ही परंपरा उभी राहिली. त्यामुळं यांना वेडं ठरवून, यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना भलतीकडेच वळवायचा प्रयत्न केला तर ते सहजासहजी होणार नाही. त्यामुळे ही आव्हानं आहेत, ह्या शक्यता दिसत आहेत, पण तो सद्सद्विवेक आणि ती जी शिकवण आहे, ती शिकवण असं काही घडू देईल असं मला वाटत नाही. हा काही माझा भाबडा आशावाद वगैरे नाही आहे. हा एक सामान्य प्रत्येकाचा कॉमन सेन्स आणि या मातीमध्ये, आपल्या रक्तामध्ये हे रुजलेले ज्ञानोबा, तुकोबा, जनाई, मुक्ताई आहेत. ते आपल्याला या पद्धतीने बळीचा बकरा होऊ देणार नाहीत, याचा मला पूर्ण विश्वास वाटतो. हा त्यातला मला महत्त्वाचा भाग वाटतो. आपण समारोपाकडेच आलेलो आहे.
तर मग एक प्रश्न असा येतो की आपले जे प्रेक्षक बघतायत हा भाग, त्यांच्यापैकी कोणी जर आत्तापर्यंत वारी एकदाही केली नसेल, अशांतही प्रमाण लक्षणीय असेल, त्यांना काय सांगाल तुम्ही? ती वारी म्हणजे आता काहीतरी मला वयोवृद्ध असल्यामुळे झालेलं जमत नाहीये किंवा माझं तिकडे लक्षच गेलेलं नाहीये असं असेल तर वारी मनानेही करता येते. प्रत्येक वेळी चाललंच पाहिजे असं काही नाहीये. तर ती मनाची वारी महत्त्वाची आहे. आणि वारी या शब्दामध्येच वारंवार सातत्यानं एखादी गोष्ट करत राहणं. तर मला असं वाटतं की वारी जी आहे ना, ती वारी जिथून सुरू होती ती आपण आपल्यापुरतं ठरवायचं की हे मी 18 दिवसात काय करणार आहे, ती माझी वारी असेल. मग मी कदाचित एक काम करीन सातत्यानं 21 दिवस, ती माझी वारी असेल. माझी पंढरपूरला जाण्याचीच वारी असेल असं नाही. मी कदाचित रोज 10 पानं पुस्तकाची वाचीन, ती माझी वारी असेल. मी काहीतरी स्वच्छता करीन खूप छान, ती माझी वारी असेल. मी काहीतरी डायरीची पानं लिहीन, ती माझी वारी असेल. त्यामुळे वारी ही प्रत्येक वेळी म्हणजे करायला पाहिजे, पण वारीचा अर्थ हा फक्त त्या 18-21 दिवस पंढरपूरला चालणं एवढा मर्यादित नाही आहे. तर वारीतलं सातत्य, वारीतली आत्मशुद्धी आणि वारीतला आत्मशोध आणि वारीतला आनंद आणि वारीतलं प्रेम हे आपण आपल्या पद्धतीने सातत्याने 18 ते 21 दिवस चालू ठेवणं ही ती असेल. आणि जसा ज्याचा त्याचा विठ्ठल हा 700 वर्ष आहे, तशी ज्याची त्याची निरामय मानवतेची मनाची आनंदाची वारी असावी, ती करायला आपल्याला कोणी अडवलेलं नाही. आणि ती आपण आपल्या आनंदासाठी, आपल्या आत्मशुद्धीसाठी करत राहू. वा, वारीविषयी खूपच वेगळा दृष्टिकोन तुम्ही या संपूर्ण भागात मांडलात. म्हणजे वारीच्या इतिहासापासून ते भविष्यापर्यंत सगळा वेध घेण्याचा प्रयत्न आपण केलात आणि तुम्ही पण खूप वेगळी दृष्टी आम्हाला दिलीत. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि वारीवरचा हा भाग मला वाटतं वारी जेव्हा सुरू होईल तेव्हाच आपल्याला प्रसारित करायचा आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, तुमचे मनापासून आभार. मला वारीबद्दल बोलायला मिळालं, या निमित्ताने विचार करायला मिळाला आणि आता प्रेक्षकही तो करतील. तर ती संवाद यात्रा आहे. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तसंच रुपालीताईंसाठी आणखी काही प्रश्न असतील वारी संदर्भात तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या भागामध्ये.